राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री पार्थदादा अजित पवार यांच्या राज्यसभेचे उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या साक्षीने राज्यसभा पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला। तसेच यावेळेस डॉक्टर ज्योती वाघमारे, विनोद तावडे, रामदासजी आठवले, रामराव वडकुते, माया युणातेसह राष्ट्रवादीचे संस्था शरदचंद्र पवार 59 राज्यसभांचे बिनविरोध निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांमधून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागा यंदा बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून 4 तर शिवसेना शिंदे गटाकडून व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रत्येकी 1 अशा एकूण 7 उमेदवारांनी गुरुवारी आपापला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांच्याकडे सादर केला। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या या जागांसाठी भाजपाकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विनोद तावडे, माया युणाते आणि रामराव वडकुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनीता पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.